हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही चाललोय कोंडेश्वर महादेवला कामशेत मध्ये. आज आमची सगळी फॅमिली आहे आणि इथं स्वराज बसलोय. तर आता आम्ही कोंडेश्वर महादेवला चाललोय. मग तुम्हाला थोडं रस्त्यातले क्लिप्स दाखवतो आणि मग तिथं गेल्यावर तुमच्याशी भेटू. कोंडेश्वर लावले ना. काय सरळ सरळच रस्ता आहे. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आता आम्ही नाश्त्यासाठी स्टॉप घेतलेला इथं पूजा प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये. बाकी सगळे नाश्ता करतात, मी इथं बाहेर थांबलोय. माझा नाश्ता झालाय आणि ह्याचा पण झालाय नाश्ता. तर आम्ही बाहेर थांबलोय. चला मग आता तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर पोहोचल्यानंतरच भेटतो. तर बघा आम्ही इथं थोडा वेळ थांबलेलो आहे. तुम्ही व्ह्यू बघा फक्त. तर तिकडे डॅम पण आहे, ते डॅम पण दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता इथून आम्ही मंदिराला पण जाणार आहे, पण त्याच्या आधी थांबलोय. व्ह्यू बघा तुम्ही फक्त, कसला भारी व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला इकडे धरण आहे, बघू शकता. चला आपण जाऊ. हे बघा कसलं धरण आहे इथं. व्ह्यू बघा फक्त तुम्ही आता मित्रांनो. असा फोटो काढ रे माझा. हा थांबा एक मिनिट. व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही फक्त. पुढे जा, थांब. हे धरण आहे सगळं. हा, आता हे इंद्रायणी नदीचा उगम पावतो इथून. तर आपण आलेलो आहे मावळ तालुक्यामध्ये. आपण बघू शकता की आता हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्याचे 2 दरवाजे सोडलेले आहेत. पुढील काही भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखव. आता आम्ही थोडं फोटोशूट करतो, मग तुमच्याशी भेटतो. व्ह्यू बघा मित्रांनो. आता हा बघा स्वराज. सरगाने जसा हिरवा शालू पांघरलाय. भाजगाव बस आहे, बस कर. काय ट्रॅफिक नाही, सगळी शांती आहे. रस्ते पण खूप चांगले आहेत काय इथले, बघू शकता. खूप मजा येते. थंडी हवा चालू आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलो आता श्री क्षेत्र कोंडेश्वर महादेव. हे बघा हे मंदिर आहे आणि ह्याच्या मागच खूप सुंदर धबधबा आहे, ते पण तुम्हाला दाखव. पोचलोय बघा. मारला बघा
तर मंदिरात जाऊ मित्रांनो. बघा श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभूळ. हे जुनं मंदिर आहे. हे मंदिराचा गाभार आहे नवीन आणि हे जुनं मंदिर आहे. आज जाऊन तुम्हाला दर्शन देतो. हे मंदिर आहे मित्रांनो. शिवाय दर्शन घ्या. नमो पार्वती पते हर हर महादेव. आज आम्ही सह्याद्रीच्या खोऱ्यामधील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये श्री क्षेत्र कोंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. काका हे कधीपासूनचं मंदिर आहे? पांडवकालीन मंदिर आहे. आपल्याला काकांनी सांगितलेलं आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे. तर ह्या मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो आणि खूप असं जागृत देवस्थान आहे हे, तुम्ही बघू शकता. हा तर मित्रांनो आता आम्ही मागच्या साईडला चाललोय. इथं धबधबा आहे. हे बघा इकडून या. मी जसं तुम्हाला सांगितलं की हे कोंडेश्वर महाराजांचं मंदिर आहे. तर हा इथं महादेवाचा अवतार आहे. तर तो सह्याद्रीच्या खोऱ्यामधून हा स्वयंभू महादेवाचा अवतार आहे. त्याला कोंडेश्वर ह्या नावाने ओळखलं जातं. तर मी तुम्हाला दाखवतो की हा परिसर बघू शकता कोंडेश्वर महाराजांचा. त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कसे सुंदर असे धबधबे येत आहेत. हे बघा धबधबे हे खळे बनलेले आहेत पावसाच्या पाण्याने. इकडे पण तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे खळे आहेत इकडं. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे असे खळे पूर्णपणे तुम्ही हे खळे बघू शकता आणि ह्या पर्वत रांगांमधून हा धबधबा आलेला आहे. बघा ही पूर्ण आपली सह्याद्रीची रांग आहे. पुढील काही व्हिडिओ मी तुम्हाला बनवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या इंद्रायणी नदीचं जे उगमस्थान आहे आपल्या मावळ तालुक्यामध्ये श्री क्षेत्र कोंडेश्वराच्या पाठीमागं हे बघू शकता. या ठिकाणी कोंडेश्वर महाराजांच्या पाठीमागून इंद्रायणी नदीचं उगमस्थान होतोय. तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की इंद्रायणी नदीचं उगमस्थान. पुढील माहिती मी तुम्हाला पुढच्या. धन्यवाद.